लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना 13व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार त्याच्याविषयीची नवीन तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर देखील आपण म्हणू शकतो. आता या नवीन तारखेला फिक्समध्ये पैसे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. 3 दिवस 36 जिल्हे. अतिशय जबरदस्त अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार व कशा पद्धतीने मिळणार संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींना बेस्ट लोन मिळणार आहे. कर्ज जे आहे ते 40,000 रुपयांचं कर्ज लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. आता हे कर्ज कशा पद्धतीने मिळणार आणि हे बेस्ट होम लोन जे आहे ते कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे 13व्या हप्त्याची नवीन तारीख तर तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहेत आणि रक्षाबंधनासाठी स्पेशल गिफ्टचं नियोजन देखील शासनाने केलेलं आहे. या सर्व अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक लगेच करा. खाली हाईप ऑप्शन दिसत असेल, हाईप देखील करू शकता व्हिडिओला. आणि तुम्ही चॅनलच नवीन जर आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण व मोठी माहिती तुम्हाला सांगणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये ना तर 3,000 रुपये जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. ते पैसे कशाचे असणार किंवा कशा संदर्भात हे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे 13व्या हप्त्याची नवीन तारीख तुम्हाला मी पुढे सांगतो आणि त्याच्यानंतर 2490 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 40,000 रुपये लोन जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे. हे बँक लोन कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे ते देखील पुढे आपण माहिती करून घेऊया. त्याच्या अगोदर म्हणजे सर्वात मोठी खुशखबर, आता सर्व लाडक्या बहिणींना पैसे जे ते मिळून जाणार आहेत. परंतु यामध्ये फक्त 80,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत. भरपूर तुम्ही बातम्यामध्ये पाहिलं असेल किंवा भरपूर जागा पाहिलं असेल, 2 लाख महिला झाल्या किंवा काय झालं, तर आता तसं होणार नाही. आता फक्त 80,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत. बाकी इतर सर्व लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. आता सर्वात महत्त्वपूर्ण व मोठा प्रश्न, 13वा हप्ता कधी मिळणार किंवा पैसे कधी मिळणार हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, कारण की लाडक्या बहिणींना सध्या अत्यंत पैशाची गरज आहे. त्यातली त्यात काही लाडक्या बहिणींना 12 हप्ता देखील मिळालेला नाही किंवा 12 हप्त्यात देखील भरपूर लेट जे आहे ते झालेलं होतं आणि त्याच कारणास्तव आता लाडक्या बहिणींना 2490 रुपये अधिक 40,000 रुपये आणि सोबतच 5 मोठे गिफ्टसुद्धा मिळून जाणार आहे. चला तर सर्वात अगोदर 13वा हप्त्याविषयीची विशेष अपडेट जे आहे ते आपण जाणून घेऊया. तर आता एकूण हप्ते जे आहे ते किती मिळणार, तर तुम्हाला आता 12वा अधिक 13वा असे मिळून 2 हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या मिळून जाणार आहे. ते म्हणजे 3,000 रुपये आणि याच्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे 40,000 रुपयाचं लोनसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर घ्यायचं इच्छा असेल तर. ते लोन कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, बँकचं लोन आहे मित्रांनो आणि सर्वात बेस्ट लोन देखील आपण म्हणू शकतो. ते कधी मिळणार ते देखील आपण पाहणारच आहोत. तर लाडकी बहिणीचे एकूण 3,000 रुपये अधिक 40,000 रुपये आणि अजून 2490 रुपये 2,490 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. ते कशाचे मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, आता हप्ता वाटप जे ते सुरुवात झालेली आहे. आता एक तारीख तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या फिक्स तारखेलाच आता पैसे जे वाटप होणार आहेत आणि नवीन यादी आत्ता आलेली आहे. ज्या महिले अपात्र झालेल्या आहेत त्यांना वगळता नवीन यादी जाहीर झालेली आहे. आता ही नवीन यादी कोणती असणार आहे, तर त्या नवीन यादीमध्ये असणार आहे मित्रांनो 3 दिवस आणि 36 जिल्हे, म्हणजे 3 दिवस सलग महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस अक्षरशः होणार आहे. ती तारीख देखील तुम्हाला मी लगेच पुढे सांगून टाकतो मित्रांनो. महत्त्वपूर्ण म्हणजे त्याच्यानंतर 3 दिवसात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. त्या जिल्ह्यांचं नावही आपण पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची नावं पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार आहेतच मित्रांनो, परंतु पैशांसोबत गिफ्ट देखील वाटप करण्याचं नियोजन झालेलं आहे. त्यामुळे पैसे 13 हप्ता कधीपासून मिळणार, तर मित्रांनो 13वा हप्ता जो आहे तो आजपासून किंवा उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. आणि सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांना पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहे. त्या 12 जिल्ह्यांची नावे आपण पाहूया, परंतु ते नावे पाहण्याच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता रक्षाबंधनानिमित्त 5 मोठे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. आतापर्यंत सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट जे आहे ते असणार आहे आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची स्पेशल ओवाळणी देखील तुम्ही म्हणू शकता ती लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. चला तर पाहूया नेमकं लाडक्या बहिणींना कोणती ओवाळणी मिळणार आहे किंवा 5 कोणते गिफ्ट मिळून जाणार आहेत. तर त्या पद्धतीमधील सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना जी आहे ती आली होती आणि त्या योजनेमध्येच तुम्हाला 2,490 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. परंतु हे पैसे कोणाला मिळणार त्याच्याविषयी देखील
मित्रांनो अपडेट तुम्हाला मी देणार आहेच. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या योजनेचं नाव आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजना दुसरा टप्पा. कारण की पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 2,490 म्हणजे गॅसचे पैसे मित्रांनो थोडक्यात आपण म्हणू शकतो ते मिळून गेले होते. कशा पद्धतीने मिळाले होते? प्रतिमाह ₹830 असे मिळून एकूण 3 महिन्यामध्ये त्यांना लाडक्या बहिणींना 2,490 जे आहे ते मिळाले होते पहिल्या टप्प्यामध्ये. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे? तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील आता लाडक्या बहिणींना ₹2,490 जे आहे ते मिळून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यासाठी अर्ज कुठे करायचा? पहिला टप्पा मिळाला नसेल तर नो प्रॉब्लेम मित्रांनो, दोनही टप्पे तुम्हाला सोबत पाहिजे असतील तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला अर्ज करायची कुठेही गरज नाही. फक्त गॅस जो आहे तो उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुमच्याकडे असेल तर गॅस बुकिंग करताना बुकिंग करून भरायचं आहे तुम्हाला गॅस आणि त्यानंतर तुम्हाला ₹530  3 महिने सलग पैसे जे आहे ते सबसिडी तुम्हाला पडून जाणार आहे. याच्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे मित्रांनो ₹2,00,000 मित्रांनो 2,00,000 तर तुम्हाला ₹2,00,000 कशाचे तर अतिशय स्पेशल आणि लेटेस्ट अपडेट आले. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, तुम्ही पूर्ण गोष्टी ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टीपासून तुम्ही वंचित आहात. तर यामध्ये ₹2,00,000 अशा पद्धतीने मिळणार आहेत. तर शासनाची घरकुल योजना जी आहे ती अखेर नवीन यादी सुरू झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणीसाठी स्पेशल म्हणजे जवळपास 20,00,000 घरकुलं जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी ठेवण्यात येणार आहेत आणि या घरकुलामध्ये तुम्हाला प्रत्येक महिलेला ₹2,00,000 घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. म्हणजे घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे जे आहे ते मिळणार आहेत आणि ह्या पैशांची सुरुवात कधीपासून होणार आहे? तर रक्षाबंधनपासूनच ही सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे मित्रांनो. सर्वात मोठी व आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. तर भरपूर महिला विचारतात सर हे मग अर्ज कुठे करायचा आम्ही? तर हे पहा, याच्यासाठीचे अर्ज जे आहे ते 1 तारखेपासून चालू होणार आहेत. 1 तारखेपासून हे नवीन अर्ज जे आहे ते चालू होता क्षणी तुम्हाला आपण सांगणार आहोत कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, किती फॉर्म भरायचे किंवा कशा पद्धतीने फॉर्म भरायचे संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला मी लवकरच देणार आहे आणि यासाठी तुमचे उत्पन्न जे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे अत्यावश्यक आहे मित्रांनो. याच्यानंतर तिसरं सर्वात जबरदस्त गिफ्ट आपण मित्र म्हणू शकतो. भरपूर लाडक्या बहिणींना या गिफ्टची आतुरतेने पाहत होत्या. खरं पाहिलं तसं पाहिलं तर सुरुवातीपासूनच लाडक्या बहिणी या गिफ्टची वाट पाहत होत्या. ती म्हणजे आहे मित्रांनो 14वा हप्ता. 13 हप्ता तर तुम्हाला आता मिळणार आहे आणि 12 जिल्ह्यांची यादी कोण देणार तर पुढे तर मी तुम्हाला ती देणारच आहे. त्याच्या अगोदर परंतु ₹2,100 जे आहे ते 14व्या हप्त्यापासून आता सुरुवात होणार आहे. आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे, लाडक्या बहिणींनी वाट पाहिलेली आहे की ₹2,100 कधी मिळणार. परंतु अखेर निर्णय त्याविषयीचा झालेला आहे आणि ₹2,100 जे आहे ते म्हणजे 14व्या हप्त्यापासून ₹2,100 तुम्हाला वितरित केले जाणार आहेत. हे देखील एक प्रकारचं मोठं छान असं गिफ्ट आहे. तर लाडक्या बहिणींना होणार आता इलेक्ट्रिकल स्कूटर वाटप योजना. हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त योजना देखील म्हणू शकतो. लाडक्या बहिणींना आता इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती वितरित केली जाणार आहे. त्यांच्या व्यवसायासाठी असेल किंवा त्यांच्या पर्सनल यूजसाठी असणार आहे. तर पहा, इलेक्ट्रिक स्कूटी लोनवर मिळणार का, काय मिळणार हे देखील भरपूर महिलांना क्लिअर नव्हते. परंतु मित्रांनो, कुठल्याही प्रकारची लोन करायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठीच्या पात्रता आणि अटी लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, मी काय सांगतो ते ऐका, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती 100% जी आहे ती मिळून जाईल. पात्रता आणि अटी अशा आहेत मित्रांनो. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच ही इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती वितरित केली जाणार आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती वाटप केली जाणार आहे. तुम्ही मध्ये पाहिलं असेल पिंक रिक्षा ज्या आहेत त्या वाटप केल्या होत्या. त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटरसुद्धा देण्यात येणार आहेत आणि त्यामधील लाडक्या बहिणींना 30 दुचाकी लायसन जे आहे ते असणे अत्यावश्यक आहे. जर तुमच्याकडे टू व्हीलरचं लायसन असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती मिळणार आहे. तर आता इलेक्ट्रिक स्कूटी कुठे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार ते जाणून घेऊयात. तर हे पहा मित्रांनो, येणाऱ्या 1 तारखेपासून याच्याविषयी ऑफिशियल अर्ज जे आहे ते चालू होणार आहेत. जी अर्ज आलेला आहेच मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला फक्त 30% रक्कम भरून जी आहे ती इलेक्ट्रिकल स्कूटी मिळणार आहे. म्हणजे समजा ₹1,00,000 जर इलेक्ट्रिकल स्कूटी असेल तर तुम्हाला फक्त ₹30,000 जे आहेत ते भरावे लागणार आहेत किंवा ₹30,000 तुमची भरल्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ते डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, जवळपास 70% डिस्काउंट जे आहे तुम्हाला मिळणार आहे इलेक्ट्रिकल स्कूटीवर. आणि हे डिस्काउंट जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये इलेक्ट्रिकल स्कूटर हे कमेंट करा. आपण तुम्हाला संपूर्ण फॉर्मची अर्जाची लिंक असेल किंवा डॉक्युमेंट अजूनही काही थोडेफार डॉक्युमेंट नक्कीच लागणार आहेत ते देखील आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आता गिफ्ट क्रमांक 5 आहे मित्रांनो ₹40,000 लोन. आता हे ₹40,000 लोन नेमकं कशासाठी दिलं जाणार आहे? होम लोन आहे, बिझनेस लोन आहे किंवा पर्सनल लोन आहे? नेमकं कोणतं लोन आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो. लोन जर पाहिजे असेल
तुम्हाला, तर काही गोष्टी लक्षपूर्वक ऐकायच्या आहे तुम्हाला. तर 40,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लोन दिलं जाणार आहे. सर्वात कमी व्याजदर आहे, म्हणजे सर्वात एकदम कमी व्याजदर असेल किंवा 0% व्याजवर देखील तुम्हाला हे लोन जे आहे ते मिळून जाणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे व्याज किंवा इंटरेस्ट अमाऊंट जी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन जी आर आलेला आहे, त्यासाठी देखील आता 1 तारखेपासूनच किंवा येत्या 2 ते 3 दिवसात देखील हे अर्ज जे आहे ते चालू होऊ शकतात. आणि त्यामधील तुमच्या लोनचा हप्ता जो आहे तो कशा पद्धतीने कट होणार आहे, तर लाडकी बहीण योजनेच्याच हप्त्यामधून तुम्हाला 500 रुपये प्रत्येक महिन्याला हप्ता तो कट होत राहणार आहे आणि त्याप्रमाणे तुमचं 40,000चं लोन तुम्ही त्यावर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणीला लोनसुद्धा मिळणार आहे. 40,000 रुपयाचं बिझनेस लोन आहे. तुम्ही कुठलाही व्यवसाय करण्यासाठी हे लोन जे ते वापरू शकता किंवा तुमच्या पर्सनल यूजसाठी हे बिझनेस लोन देखील तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने 40,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. आणि आता 3 दिवस म्हणजे मित्रांनो उद्या सोमवार आहे आणि बँका चालू झाल्या की लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. निवडक जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. चला तर पाहूया सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर मित्रांनो जिल्हे आहेत आपला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जळगाव, धुळे आणि नंदुरबार सोबतच नाशिक. तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो उद्या वितरण केलं जाणार आहे. परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे, तर परवा दिवशी असणार आहे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व पुणे आणि सोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि परवा दिवशी मित्रांनो मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, तर मंगळवारी पैसे वाटप केले जाणार आहे ते म्हणजे नंदुरबार असेल, अमरावती असेल, अकोला असेल, नागपूर असेल मित्रांनो, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ व वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पैसे जे ते वाटप केले जाणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः सलग 3 दिवस पैशांचा पाऊसच जो आहे तो होणार आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो उद्या देखील एक नवीन अपडेट येणार आहे, त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो. कारण जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर तुम्हाला 40,000 रुपयाचं लोन देखील आपण कशा पद्धतीने मिळणार त्याच्याविषयी देखील अपडेट देणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खाली कमेंट बॉक्समध्ये हाईप करायचं विसरू नका. हाईप करा जेणेकरून आम्हाला तुमचा सपोर्ट कळेल व कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता पाहिजे असेल ते देखील आपल्याला कळून जाणार आहे. तर अशा पद्धतीच्या अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.